नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 13 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग परिग आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुल्लिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 ते 2:02 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:41 ते 5:20 आणि यमगंड काळ सकाळी 9:05 ते 10:44 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर प्रतियोग करेल आणि शनी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे वेळातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या शारीरिक व्याधीशी सामना करावा लागेल. काळजी घ्या. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आर्थिक संदर्भातले व्यवहार करू नका. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही इन्व्हेस्टमेंटचे चांगल्या स्कीमसुद्धा समोर येऊ शकतील. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या वेळातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातल्या काही त्रास डोकं वर करू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा केली जाईल. याचप्रमाणे वरिष्ठ किंवा तुमचे सहकर्मी यांच्याकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. सहकर्मीकडून कामकाजाच्या संदर्भात चांगली मदतसुद्धा मिळेल. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या काही संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडेफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकाल. भाग्याच्या उत्तम प्रकारे साथ लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करत आहे. तुमच्या अष्टमातल्या शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील.
घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ शकतील, त्या संदर्भात काळजी घ्या. मात्र काही छोटे-मोठे आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. यानंतरची जी रास आहे, ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यात भाग्यातला हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करत आहे. सप्तमातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र भावंडांबरोबर छोट्या-मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे काही इन्व्हेस्टमेंटच्या चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातल्या शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योगसुद्धा करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असाल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे मार्गी लागू शकेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. महत्त्वपूर्ण कामाच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा घेऊ शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल, तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ, त्याचे रिटर्न्स तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध दुरावतील किंवा वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. कष्टप्रद थोडा दिवस राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. त्याचप्रमाणे फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन थोडं जास्त प्रमाणात दिसून येईल. मात्र घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्या. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामं मात्र तुमच्या आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या कामाची वाहवा होईल. मात्र सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाच्या ठिणगे उडू शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील. मल्टिपल सोर्सेस इन्कमच्या संदर्भातल्या काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील, की ज्या शुभफलदायी असतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील.
आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. तुम्ही मानलेले अंदाज बरोबर ठरतील. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मानवात असाल तर तत्संबंधी काही चांगले अत्यर्क अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. फिरणं वगैरे जास्त होईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 13 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.